शरणजी हनुमंता तुझ आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज गावाव्या सोहटा शिवभोळा चक्रवर्ती चक्रवर्ती त्याचे पाय माझे चिते वाचे वदता शिवना दयान माझी क्रोधगा आता बंधू रंग कीर्तने उभे होते लोका काळ मृदंग श्रुती देखा तया माझे नमन दंडवत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी वार्षिक नियमाप्रमाणे मौजे जानवळ या
गावकऱ्यांच्या, टाळकऱ्यांच्या, माळकऱ्यांच्या, भाविक श्रद्धाळूंच्या परिश्रमामधून भगवान श्री दत्तांच्या जयंतीच्या निमित्तानं हा चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह, या सप्ताहातील आजची ही भगवंताची पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा हा वारकरी संप्रदाय अभेदरूप संप्रदाय आहे, वेगळा दत्त संप्रदाय आहे. मग भेदाच्या दृष्टीने विचार केल्यानंतर दत्त संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायाचं का काम आहे? मात्र वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा आहे, वारकरी संत असतील, वारकऱ्यांचा देव, वारकरी संतांचं महाकाव्य, वारकरी संतांचं आचरण हे जगाच्या कल्याणाच्या दृष्टीनं पाहत असताना अतिशय अभेद रूपा संप्रदाय आहे. आणि म्हणून वारकरी संतांनी जगातल्या कोणाचाच विरोध केला नाही. अलीकडच्या काळामध्ये लिंगायत समाजाची अज्ञानी माणसं आम्ही शिव संप्रदायाच्या आहोत म्हणून भेद करतात. वारकरी संप्रदाय तोही करत नाही. अनेक लिंगायत शिव संत आहेत. आज पंढरी क्षेत्रामध्ये एवढी मोठी जी फळ आहे त्याच्यामध्ये पहिला फळ जर पंढरीत कोणाचा असेल, दत्ताभाऊ, तुमचं नाव दत्ता, दत्त जयंतीचा पहिला दिवस योगायोग आहे. पंढरी क्षेत्रामध्ये पहिले फडकरी माहित आहेत कोण आहे? वास्कर आहे. वास्करांची जात माहित आहे? लिंगायत आहे. आपल्या परिसरामध्ये सर्वांना परिचित असलेले कालपर्यंत जे पंढरी क्षेत्राच्या पंढरीरायाच्या विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष होते ते परमपूज्य गुरुवर्य औसेकर महाराज, त्यांची पूर्ण पिढी घ्या, श्रीनाथ महाराज घ्या, बाबा घ्या, माऊली घ्या, आज सगळे हे वारकरी संप्रदायाचे अध्यक्ष, वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करणारे हे संत आहे. मात्र त्यांची जात पाहायला गेलं तर लिंगायत जात. मग हे जे काही अधिकार संपन्न ज्ञानी आहेत त्यांनी विरोध केला का? कधीच का नाही केला? की त्यांच्याजवळ ज्ञान आहे. तुकोबारायांच्या विचाराचं, तुकोबारायांच्या गाथ्याचं परिशीलन त्यांनी केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात का रे, आम्हा वारकऱ्यांना भेद माहित नाही का? जगामध्ये माझा भगवान परमात्मा पुरून उरलेला आहे. चराचराच्या ठिकाणी माझा भगवंत आहे. कुठलीही वस्तू घ्या, त्या वस्तूमध्ये माझा देव आहे. जीवाच्या ठिकाणी तर देव आहेच आहे. मग तो कुठलाही जीव असो, मानव प्राणी असो, पशु असो, पक्षी असो, प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये माझा भगवंत आहे. नवे नवे एकटा तोच आहे, दुसरं कोणीच नाही. आणि मग जीवाच्या ठिकाणचं झालं, अचेत वस्तूच्या ठिकाणी माझा देव आहे. हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादांना विचारले, तुझा देव आहे तरी कुठं? म्हणजे कुठेही आहे. समोर खांब होता, ह्याच्यात आहे का? म्हणजे हो, भगवंत तिथं आहे. नाही कुठं देव? या माईक मध्ये देव आहे. देवाशिवाय वस्तू होऊ शकत नाही. हे तुकोबारायांचं, ज्ञानोबारायांचं, संतांचं हे. म्हणून तुकोबाराय अभिमानानं सांगतात, वेदा वेद ब्रह्म
ज्ञान आहे. भेदा भेद ब्रह्म अमंग. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचे 4092 अभंग हे अधिकार संपन्न वारकरी संत जे फडकरी त्यांना मान्य आहे. 4500 अभंगाचा गाथा आहे नाही असं नाही. मात्र अधिकार संपन्न संत मंडळी सांगितले की बाबा 4092 अभंग जे आहे हे अभंग वैकुंठवासी बाबुराव हरी देवळीकर यांनी गंगू काकांच्या साक्षीनं ज्यांची अग्नी परीक्षा झाली त्या परीक्षेतून उतरलेले 4092 अभंग आहेत. बाकीचे सगळे क्षपक आहेत. मग त्या 4092 अभंगाच्या गाथेतील आजचा हा पहिला अभंग आहे. आणि आता जे प्रमाण झालं ते 6वे अभंगाचं आहे. भेदा भेद ब्रह्म. तुम्ही माझा ही अक्षर त्याच्यात नाही. हा अभंग वेगळाच आहे. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म. पण भेदाबद्दल बोललेला एक 6वा अभंग आहे. आम्हाला भेद नको देवा शिकव. म्हणून वारकरी संप्रदाय महाशिवरात्री साजरी करतो. वारकरी संप्रदाय दत्त जयंती साजरी करतो. नरसिंह जयंती साजरी करतो. सगळ्या संतांना जगामध्ये जेवढे देव आहेत तेवढे एक माझ्या विष्णूमध्ये आहे हे सांगणार तत्वज्ञान म्हणजे वारकरी संप्रदाय. म्हणून अखंड हरिनाम सप्ताह म्हटला. सुरुवातीचा दिवस हा पहिला दिवस जो असतो तो मंगलाचरणाचा दिवस आहे. भगवंताच्या रूपाचंच वर्णन करावं हा वारकरी संप्रदायाचा नियम आहे. आपले नियम वारकरी संप्रदाय मी सतत म्हणत असतो की मर्यादा संपन्न संप्रदाय. अलीकडच्या काळामध्ये नियम पाळले जात नाहीत हा विषय वेगळा झाला. म्हणून लोक नागवी नाचले म्हणून आपण नाचायचं नाही. मला काल आळंदीमध्ये आमच्या गावाकडे 2 माणसं भेटले भजनात. आणि आळंदीत चर्चा झाली. गुरुजी तुम्ही बोला म्हणले ह्या कालच्या सप्त्यात देश वेगळं वेगळं व्हायला म्हणले. तर तुम्ही तिथं उपस्थित आहो काय काय व्हायले मला काय माहित नाही. म्हणले सगळ्या नियमाची पायमल्ली व्हायली. कोणी कोणाचं ऐकायला तयार नाही. मी म्हणलं बुवा हा समाज आहे. हे पाची बोटं सारखे नाहीत. मात्र ह्या अंगठ्यानं जे करायचं आहे ते अंगठ्याचंच काम आहे. हे करंगीला जमत नाही ते. आणि करंगीला जमतं ते अंगठ्याला जमत नाही. म्हणून अंगठ्यानं मी करंगीसारखं वागतो म्हणायचं. मी करंगीनं मी अंगठ्यासारखं करतो म्हणायचं. ज्याचं त्याचं काम जास्तीने करावं. आपापली श्रद्धा आपल्या आपल्या जवळ सांभाळावी. आणि म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचं तत्वज्ञान हे जगाला उद्धाराचं तत्वज्ञान आहे. भेदाभेद केला नाही तुकोबारायांनी. ज्ञानोबारायांनी केला नाही. निळोबारायांनी केला नाही. अधिकार संपन्न जेवढी संत मंदिर त्यांनी कधीच भेद केला नाही. काय ते ज्ञानी होते. भेद कुठं असतो? अज्ञानात भेद असतो. जिथं ज्ञान नसतं तिथं भेद फारच उफाळून येत असतो. ओढ्याला जे पाणी येतं त्याला जास्त ओढा असतो. खळखळ 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 वाहत असतं ते पाणी. तेच नदीत गेलं तर संत वाहत आणि तेच सागरात गेलं तर वाहतच नसतं. पण सागरातलं पाणी कमी नाही अथांग आहे. तसं संत मांदियाळीचं ते ज्ञान आहे अथांग विशाल सागरासारखं. म्हणून श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा आजचा जो सेवेकरता घेतलेला अभंग आहे तो पहिला अभंग आहे. या अभंगामध्ये पहिलं जे चरण आहे त्याच्यातला पूर्वार्ध आहे. याच्यामध्ये भगवंताच्या रूपाचं वर्णन केले आणि दुसरीकडे मागणी मागितली. मग याला कोणी मागणीपर अभंग म्हणेल, कोणी मंगलाचरणाचा अभंग म्हणेल. मात्र या हा जो अभंग आहे हे बीज रूपातला अभंग आहे. तुकोबारायांच्या गाथ्यातली 4092 अभंगाचा गाथा म्हणतो. मात्र 4092 अभंगापैकी तुकोबारायांचे अभंग किती आहेत? शंकर महाराज तुकोबारायांचे अभंग किती आहेत त्या गाथ्यात? तुकोबारायांची अभंग
4092 पैकी 4042 आहे. मग तुम्ही म्हणताल की बाकीचे 50 कोणाचे आहेत? सगळेच का? बोला म्हणजे पुन्हा अभ्यास होईल. अभ्यास असावा का? त्याच्यातली काही अभंग निळोबाईची दोन आहेत, रामेश्वर भट्टांची काही अभंग आहेत त्याच्यामध्ये. काही अभंग, 2 अभंग, किती 4 अभंग कुणाचेच नाही. त्याच्या पुढं तुका म्हणे नाही, निळा म्हणे नाही, कान्होबा म्हणे नाही, रामेश्वर भट्ट नाही. एक 4 अभंग कथेत अशी आहे. ह्या सर्वांना मिळून असणारा 4092 अभंगाचा गाथा मात्र शिक्का तुकोबारायांचाच आहे. आणि म्हणून तुकोबारायांचं तुम्ही म्हणाल की तुकोबारायांनी असं कसं सांगितलं? अरे तुकोबारायांनी काही सांगितलंच नाही. जे काही सांगितलं तुकोबाराय म्हणतात की भगवंतांनी मला प्रसाद दिला. आणि रामेश्वर भट्टांनी म्हणावं अरे तुकोबारायांनी जे बोललं ते मनचं नाही बोललं. मग काय बोललं? 4092 अभंगाचा गाथा म्हणजे 4 वेदाचं विवरण करून निर्माण केलेला 5वा वेद. चौवेदाचे केले विवरण केले विवरण आर्ताही गहन करोनिया. 4 वेदाचं विवरण म्हणजे तुकोबारायांचा गाथा. 4 वेद तुम्हाला मला वाचणं पठण करणं. एक तर वाचता येत नाही का? आपल्याला संस्कृत येत नाही. आणि वाचायचा प्रयत्न केला तर ह्या कामाच्या व्यापामधून त्याचं एक पारायण होणं अवघड. म्हणून तुकोबारायांनी जे केलंय तर रामेश्वर भट्टाने आधी विरोध केला. मात्र विरोध त्यांचा अज्ञानात होता. ज्यावेळेस त्यांनी स्वतः अंतर्मुख होऊन पाहिला अरे तुकोबाराय म्हणजे साधे नाही. मग त्यांनी लिहिलेलं साधं असेल का? हे साधं नाहीये. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुकोबाराय स्वतः म्हणतात अक्षरा वेगळा तुका होनी निराळा. पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. तुका म्हणे माझी कोणी बदलेली वाणी.
तुको बरा आहे देवा. हे 4 वेदांचं विवरण करणं माझ्यासारख्याला जमतं का? अरे तुझा दास म्हणून घ्यायची लाज वाटणारे आम्ही. तुझा दास म्हणजे काय साधा असतो का? मात्र त्याच्याकडून तू हे करून घेतलास. तुझी वाणी आहे, तुझा प्रसाद आहे. तुका म्हणे माझी कोणी बदली प्रसादा वाचून तुमची विठ्ठला देवा तुमचा प्रसाद आहे हा. भगवंताचा दास म्हटल्यानंतर त्याची लक्षणे वेगळी. ते लक्षण माझ्यात नाही म्हणतात तुकोबाऱ्यात खरीच लक्षण नव्हते का? अरे आमच्यासारख्या महाराजात एक लक्षण नसतं, मात्र कितीतरी मोठा आव आणतो आपण. मात्र समाज वेळा नसतो. समाजाला कालांतरानं कळतं हे गुरुजी उगं बोलक आहे, तुझ्या पाठीमागे वेगळं आहे हे समाजाला कळत असतं. मात्र तुकोबाऱ्या देवाच्या पुढे परिहार देता देवा तुझा दास म्हणून घ्यायची माझी लायकी नाही. मात्र जग म्हणतं बाबा माणूस मोठा असावा. मी आताच बोललो पंडित महाराजांना आमची जेवायला जाताना चर्चा झाली. माणूस मोठा असावा पण त्याला छोट वाटावं. कारण का? अरे तुझ्याहून मोठे लिहित, तुझ्याहून मोठे लिहित. कोणत्याही क्षेत्रामध्ये वादकामध्ये इतर मोठे भरपूर आहेत. कीर्तनकारामध्ये एकांचा एक आहे, गायनामध्ये एकांचा एक आहे. श्रवण करणारा मी लय भाई. अरे तुझ्याहून श्रवण करणारी लई आहे. आणि सगळ्याचा बाप असणारा तू आहे. म्हणून देवा तुझा दास असं होणं हे सोपं नाही. सगळं करावं मी काहीच करत नाही असं वाटावं तो माणूस मोठा असतो. लहानपण देगा देवा हे जमणार नाहीये. हे बोलावं तुकोबारे. कारण का? तुकोबारे लहानपणा मागतात म्हणजेच ते कसे होते? मोठे होते. जो मोठा असतो तो लहानपणा मागत असतो. जो मोठाच नसतो तो मोठेपणाच मागतो. म्हणजे हा लहान आहे म्हणून मोठेपणा मागतो. तुकोबारे मोठे होते. आरोडेनो या ठोकळा
विशाल होते कानू रेणुया तुकडा तुका आकाशा आकाश एवढे तुकोबर आहे. मात्र नम्र होतात आणि भगवंताला हात जोडून देवाच्या पुढे मंगलाचरण करतात. कोणत्याही गोष्टीची सुरुवात करत असताना मंगलानं सुरुवात करावी लागते. म्हणून तुकोबरायांनी हा यज्ञ सुरू केला. 4092 अभंग लिहिण्याचा जो यज्ञ आहे त्याच्यामध्ये हे पहिलं मंगलाचरण आहे. अखंड हरिनाम सप्ताह म्हटला की मंगलाचरणानं सुरुवात. आपण साधे शेतकरी आहोत, मात्र आपण पेरणीची सुरुवात असो की उन्हाळ्यातली पहिली पाळी असो, आपल्या पूर्वजांनी घालून दिलेला नियम आहे. आपण सुद्धा तिथं मंगलाचरण करत असतो. चाळ धरल्याबरोबर पहिली मोठीच्या वेळेस आपण म्हणत असतो, म्हणतो का नाही? त्याच्याशिवाय आपण सुरुवात करत नाही. कुठलीही सुरुवात असू द्या, लग्न कार्याची सुरुवात सुद्धा आपण मंगलाचरण करत असतो. देव का अगोदर ठेवलं तिथं. कुठल्याही लग्नात कुठल्याही समाजामध्ये देवकाशिवाय लग्न कार्य होतं का? काय देव करण्याची पद्धत आहे? आपण समजा एकदा देव बांधलं, आपलं मंगलाचरण झालं, गणपतीची पूजा झाली, भगवंताची आपलं जे कुळदैवत आहे त्याची पूजा अर्चा होत असते आणि मंगलाचरण करून देवक बसवतो. आणि देवक एक बार बसलं, देवक बसवण्याच्या अगोदर जर भावकीतलं मेलं तर इटाळ लागला तुम्हाला. आता लग्न कार्य करणं जमत नाही इटाळा. मात्र देवक बसलं घंटाभर झालं, हळद लागला, चालू केली, मेलं, आता तुम्हाला त्याचा इटाळ लागत. हे शास्त्रात आहे बरं. आता इटाळ लागत नाही, मरू द्या ना. आता सटिकने त्याची माती करून टाका. ह्या लग्नाला बाधा. देवक बसवलं आपण, देवाला बोलवलं, देवा ही येणारी संकट आता त्याची बाधा आपल्याला नाही. तसं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारे अगोदर भगवंताचं मंगलाचरण करतात आणि ह्या बीज रूपातून हा मोठा विशाल काय करतात. तसं अखंड हरिनाम सप्ताह म्हटल्यानंतर वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानाला किंमत नाही. वारकरी संप्रदायात म्हणतो बरं का. आता आमच्यासाठी महाराज ज्ञान कमवून हा विषय वेगळा झाला, वादाचा विषय. मात्र प्रथमतः भगवंताच्याच रूपाचं वर्णन तोही पहिलाच अभंग घ्यावा. रोज राहू दे ना तुमचं पहिलं कीर्तन, काही हरकत नाही. विषय आहे देवाचा. म्हणून पहिला अभंग, पहिली सेवा भगवंताच्या रूपाचं नामाचं वर्णन. दुसरी चरणा संतांची. तिसरा चौथा पाचवा सहावा उपदेश, ज्ञान, कर्मकांड, उपासना, भक्ती चालत राहील. सातवा म्हणलं की पुन्हा मागणी आणि आठवा काला. आज सुद्धा या अभंगामध्ये एका अर्थानं मागणीच आहे. तिथे माझी हरी भक्ती मात्र पहिला अभंग हा मंगलाचरणाचा अभंग आहे. परंपरेने दादासाहेब अखंड हरिनाम सप्ताहाची तर कुठली पहिली सेवा आली, दादाला काही अभंग दुसरे पाठ नव्हते का? परंतु हाच अभंग रोज जरी पहिलं कीर्तन आलं तर अखंड हरिनाम सप्ताह म्हणलं की याच्यावरच बोलावं, दुसरे पाठ नव्हते का? एक श्रद्धा गाथ्यावरती तशा पद्धतीची. म्हणून हा अभंग समचरण दृष्टी विठीवरी सारी भगवंताला पांडुरंगाचं वर्णन आहे. कोण आहे सम, कोणाचे समचरण आहे, कोण विठेवर आहे? पांडुरंग आहे. आणि मागणी कोणाला आहे? हरीला आहे. हरीन पांडुरंग वेगळा का? अरे जो विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म म्हणणारा ते काही वेगळं असतं का? मात्र काही काही लोक शब्दाचे, आमचे दादासाहेब दत्तपंत महाराज शब्द खाटीक म्हणायचे, शब्दाची फोड करायची.
त्याला शब्द खाटीक म्हणायचे. अरे हरी, पांडुरंग, विष्णू, नारायण, अरे माझ्या भगवंताला अनंत आहे, म्हणून माझ्या देवाचं नाव अनंत आहे का? देवाची रूप अनंत आहे, देवाची नाम अनंत आहे, देवाच्या लीला अनंत आहे. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते, अनंत रूपे त्या ते म्हणून या. अनंत नाव आहे देवाचं. देवाचं तुमचं माझं एक आहे. आता आपण इथं आहोत म्हणजे आता कुठंच आपण एक दिशा आहोत. मात्र भगवान सर्व साक्षी आहे. आपण आता या देवळात आपण घरी नाहीये, मात्र देव इथेही आहे. देव तुमच्या माझ्या अंतःकरणात आहे, देव कीर्तनात आहे, देव घरी आहे, देव पंढरीत आहे. जिथं दुसरं कीर्तन चालू आहे तिथं देव आहे. सर्व साक्षी आहे देव. जीव हा एकदेशी आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात माझ्या भगवंताला मी कसं पाहिलं? अरे हरी अनंत रूपे अनंत वेशे, माझ्या भगवंताला अनंत का म्हणतात? माझ्या भगवंताचे अनंत रूप आहे. माझ्या भगवंत अनंत वेशामध्ये नटलेला आहे. माझ्या भगवंताच्या अनंत लीला आहेत. नवे नवे अनंत अवतार माझ्या देवाचे. आपण 10 अवताराचं वर्णन करतो, मात्र भगवंताचे अनंत अवतार आहेत. अनंत म्हणजे ज्याला अंत नाही असा तो अनंत. अवतारला अनंत नाही भगवंताच्या. भगवंताच्या लीलेला अंत नाही. भगवंताच्या नामाला अंत नाही. कशालाच भगवंताच्या अंत नाही. म्हणून त्याचं नाव अनंत. अनंत म्हणती माझ्या स्वामी ते. माझा स्वामी अनंत रूपात नटलेला आहे. अनंत अवतार घेसी करणी, कनवाळू गव्वाळू दिना लागी उद्धरणे, वाळवंटापासोनी महाद्वारापर्यंत. हे भगवंताचं वर्णन आहे. असा असणारा देव मंगल आहे. देव मंगल आहे. देवाचं नाम मंगल आहे. सुरुवात करत असताना मंगलानं करावी. माझ्या भगवंताचं रूप मंगल आहे. माझ्या भगवंताचं नाम मंगल आहे. मंगलानं सुरुवात दिवसाची करावी. मंगलानं सुरुवात शुभ कार्याची करावी. मंगलानं सुरुवात अखंड हनुमान सप्ताहाची करावी. आणि जगात जर काही मंगल असेल तर फक्त देवाचं नाव मंगल आहे. जेवढं काही जगात अमंगळ आहे ते अमंगळालाही मंगळामध्ये रूपांतरित करण्याचं सामर्थ्य फक्त आणि फक्त भगवंताच्या नामात. म्हणून ज्ञानोबा म्हणतात हरी सकल मंगल
ज्ञानोबाचं नाम आहे. म्हणून ज्ञानोबाने जगाला सांगितलं रे तुमच्या दिवसाची सुरुवात करायची. कशानं सुरुवात करा? सकळ मंगल निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. म्हणून मी म्हणत असतो दिवसाची सुरुवात आतून आतून उठल्याबरोबर अगोदर मांडी घालावी, भगवंताचं रूप समोर आणावं. आपण संसारिक आहोत, घंट्याच्या घंट्याला बसता आहोत. तुम्ही थोडं 1 मिनिट 5 वेळेस 10 वेळेस तुम्ही डोळे झाकून देवाला समोर उभं करा आणि चिंतन देवाचं करा. तुमचा दिवस मंगल जाईल. त्या श्रद्धेनं करा. हे माझं बोलणं नाही, ज्ञानोबाने बोलावं. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी म्हणकारे जना. हे बाबा अरे म्हण रे, म्हण काय म्हण? श्री विठ्ठलाचे नाम वाचे. अरे तुझ्या वाचे म्हण बाबा. म्हणकारे जना. जगाला सांगितलं. एखादं म्हणलं का होईल? अरे काम सिद्धीला जाईल, कार्य सिद्धीला जाईल. आता मी उदाहरण दिलं, देवक बसाव. मेलं तर मेलं कोणी. माझ्या लग्नात मेलं. आमचं देवक बसलं की आमच्या भावकीतलं वाड्यातच मेलं. 11 वाजताच मेलं की आई डोळा हळद अशी लागली होती. माणूस मेलं, अडचण नाही. इटाळत लग्न म्हणायचं नाही. देवक बसवण्याच्या अगोदर जर मेलं ना मग मात्र. तसं तुम्ही भगवंत चिंतनाला सुरुवात जर केली ना तर मला अडचण येऊ द्या. काय अडचणीचा त्या ठिकाणी रेघाव, तिचा शिरकाव, त्याची बंधनं येऊ शकत नाही. हे श्रद्धेचं काम आहे कीर्तन, भगवंताचं नाम चिंतन. श्रद्धेनं जो घेतो, ज्ञानोबाचं दुसरं प्रमाण आहे. काम झालं माझं म्हणावं ज्ञानोबा आहे. काय प्रमाण? हा त्याच्या आधीचं काय? आरंभी आवडी माझे ज्ञानोबराय तसे आहेत. हो, मात्र ज्ञानोबरायांनी सांगितलेलं ते जर केलं तर ते अत्यंत होतं. ज्ञानोबरायांनी बोलावं माझं काम झालं बाबांनो, मी ज्याच्यासाठी आलो होतो ना ते माझं काम झालं. आपण आळंदीला कशासाठी जातो? ज्ञानोबरायांच्या दर्शनाकरता जातो. दर्शन जर विना येतं आपल्याला करमत नाही. उद्या जायचंय माझं दर्शन झालं, जा ना. अरे मी आलोय इथं दर्शनासाठी ज्ञानोबरायांच्या. आळंदीत आलोय, रोज गुलाबजामुन खातोय सप्त्यात, मात्र माझ्या माऊलीचं दर्शन झालं नाही. हा म्हणजे दर्शन झालं की समाधान वाटतं माणसाला. ज्याच्यासाठी आलो ज्ञानोबरायांनी म्हणावं तुम्हाला जसं हे महत्व आहे तसं मी या जन्माला कशासाठी आलो ते माझं काम झालं. म्हणजे कशात न झालं तुमचं काम? ज्ञानोबरायाने सांगा. सुरुवातच मी अशी केलो,
आरंभी आवडे आदरे आले नाम. आरंभाला सुरुवातीला माझ्या मुखात नाम आलं. मात्र कसं? आवडे आदरे. आवडीनं आणि आदरानं टाळ घेऊन थांबल्यानंतर आवडीनं थांबावं. कीर्तनाला बसल्यानंतर आवडीनं बसावं. कीर्तनामध्ये उल्हास असावा, महाराजामध्ये उल्हास असावा, श्रोत्यामध्ये असावा, टाळकऱ्यामध्ये असावा. आणि उल्हास नसेल तर भजनात राम नाही. आणि मी जे बोलतो ते प्रमाणानं बोलतो बरं का. भगवंताच्या दरबारामध्ये जे भजन असा आपण उल्लेख करतो, भगवंताचं भजन हे उल्हासानं असावं, ध्यान भजनात असावं, भजनात प्रेम असावं. मग ते भगवंताला भजन अतिप्रिय भजन आहे. परम आनंदानं असणार भजन. आवडीनं आदरानं जे केलेलं भजन आहे ते भगवंताला प्रिय असतं, भगवंताला पावन होतं. गाता ऐकता कांटाळा जो करी, जो गाताना ऐकताना जो कंटाळा करतो म्हणून तेच त्याला म्हणतो. तुकोबा त्याच्याबद्दल बोलतात, तो नक्की पापाला गेले, पापाचा अधिकारी झाल्याशिवाय नाही. एखाद्या वेळेस कीर्तनाला नाही आलेलं परवडत, मात्र येऊन जर खोड्या करत असेल, येऊन जर आळसीपणा करत असेल, हे सगळे संतांचे प्रमाण आहे. कीर्तनातून उठू नये, कारण का देव कीर्तनात उभा आहे. कान वजावे बैसोनी कथे, ऐसे ऐका हो श्रोते. कान वजावे बैसोनी कथे, कथेत बसून का उठून जाऊ नये त्याबद्दल बोलतात तुकोबा. का न वजावे बैसोनी कथे, ऐसे ऐका हो श्रोते. पांडुरंग तेथे उभा असे तिष्ठ. अरे ते उभा आहे कीर्तनामध्ये, म्हणून कीर्तनात उठून जाऊ नये. आपण म्हणतोय काय, जर आमदाराला खासदाराला आणि तुमची इथं सभा चालू आहे आणि त्या सभेमध्ये सगळे शांत ऐकू लागलेत आणि एखादी माणूस तर उठायचं, मला उठू वाटायला हो. मग ती काय म्हणते, अरे आमदारच्या समोर कसा जातो सोडून तू, त्याचा अपमान होईल ना. म्हणजे त्या माणसाचा अपमान होऊ नये म्हणून आपण त्याच्या समोर उठून जात नाही. इथं अखिल पाठी ब्रह्मांड नाही, कीर्तनामध्ये उभा आहे. म्हणून कीर्तनातून उठून जाऊ नये आमच्या दादासाहेबांची गरज आहे. कीर्तनामध्ये माणूस उठू देत नव्हते का, अरे माझ्या भगवंताचा अपमान होतो. किती विज्ञानी झाला, टाळ घेतला त्यानं की ज्ञान माझं नाही म्हणावं ना, असं ताला गात नाचत आनंदाने उड्या मारला. टाळा काही लोकला नाद, टाळा
वारकऱ्याजवळ ज्ञानाला कमी नाही, पाठांतराला कमी नाही, कशालाच कमी नाही. मात्र भजन करत असताना, भगवंताचं गुणगान गात असताना, भगवंताचं भजन करत असताना ज्ञान गिळून गावा गोविंद गा, टाळा टाळी लोपला नाद, अंगोआंगी मोराला छंद, भोग भोगिताची आटला भेद, ज्ञान गिळून गावा गोविंद गा. असं जो भजन करील ना ते भजन भगवंताला. म्हणून कीर्तनामध्ये आळस नको, कीर्तनामध्ये कंटाळा नको, कीर्तनामध्ये खोटी भावना नको. आणि जे दादांचे, जे भगवंताचे, जे अधिकार संपन्न संतांचे अनुयायी असतात त्याबद्दल नामदेवांनी फार सुंदर बोलले. भगवंताच्या सभामंडपामध्ये ज्यावेळेस भजनाला जावं वारकरी नाना आपल्या नामदेवरायाच्या काळातले, त्यावेळेस वर्णन करतात नामदेवराय माझे वारकरी कसं असावेत, कशी भजन करायची म्हणजे देवाचं. हरी हरी सभामंडपी कीर्तन अंतःकरणातून भजन जर करत असाल तर देव आपल्याला वेगळं देईल का? समपाय खरं कठीण वाहतटी जीवनाच्या उगच पडले नाही. समचरण दृष्टी, देवाचे चरण समय, देवाची दृष्टी समय. मग देवाला हे कळतं माझे कसं भजन करता येते, सगळ्याला सारखं देणार देतो. म्हणून देवाचं वर्णन समय या शब्दावर बोलत असताना जे असे माझे वारकरी आहेत, मग तो टाळकरी असेल, श्रोता असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, सभा मंडपी कीर्तन घोष, मृदंग टाळ विनी सुरोस आनंदे गाती हरिदास परम उल्लासी करुणिया. मग माझा देव सारखं देईल का वेगळं देईल? सारखं देतो म्हणून तर त्याला सम म्हटलेलं आहे. त्याला वेगळं त्याला वेगळं देत नाही देव. वारकरी संप्रदायामध्ये भगवंताने वारकऱ्यात भेद केला नाही. महाराजाला जास्त द्यावं, आता लोक पैसे जास्त देतात हा वेगळा विषय, टाळकऱ्याला कमी महाराजाला जास्त हा विषय वेगळा झाला. मात्र भगवंताबद्दल तुझं प्रेम आहे ते वेगळं नाहीये. म्हणून तुकोबारा एका ठिकाणी वर्णन करतात माझ्या देवाचा, अरे देव सगळ्या भक्तांना सारखं देतो. तुका म्हणे समची देणे
देवाचे चरण सम आहे आणि माझ्या देवाचं देणंही सम आहे. सम आहे, जगाला देतो तो देव. म्हणून त्या देवाचं नाव आहे आता बोललेलं प्रमाण ब्रीदजाचे जगदानी. जगदानी म्हणजे जगाला देणारा, जगदानी जगाला प्राण देणारा देव. आणि देतो कसं? सम देतो. आणि उभा राहिलाय कसा? सम पाय करकटी भगवंताचं वर्णन आहे. समपाय भगवंताचे पाय वादडे देवरेजा तुका म्हणे समची देवी समचलनी उभासे. काही अवतारामध्ये भगवंताला पायच नाही. काही अवतारामध्ये 6 पाय, काही अवतारात 4 पाय, काही अवतारात 2 पाय आहेत, मात्र 1 पाय पुढे आणि प्रभू रामचंद्राच्या अवतारामध्ये. कृष्ण अवतारामध्ये वेगवेगळ्या रूपामध्ये देव आहे. देवडा चरणी वाजवितो गोपिका त्रिभंगी देवडा ठाण मांडोनी माये पद्मातळी वेणू वाजवितो आहे गोविंदू माय गोपाळो. देव पाहिला कधी? देव दिसला का हो तुम्हाला मध्ये? मध्ये वापरून बोलत होती. देव दिसत नाही असंही नाही, आज सगळ्याला दिसतो असंही नाही. काय म्हणालो मी? देव दिसत नाही असंही नाही आणि कीर्तनकार महाराजाला दिसतो असं नाही, श्रोत्याला दिसतो बरं महाराजाला दिसत नाही. देव आहे सुकाळ दिसे. अभाग्याचे दुर्भिक्ष. मग तुम्ही म्हणता की त्यांचे आमचे डोळे सारखे, त्यांना ते दिसला आम्हाला का? अरे आपले डोळे पापी आहेत. जी ज्ञानाची दृष्टी आहे ना भगवंताला पाहण्याची, ती आपल्याकडे नाही. ती आईची. एखाद्या बघा भगवंताचं वर्णन करत असताना राजस सुकुमार मदनाचा पुत्र, हे भगवंताचं वर्णन आहे. तुम्हाला मला तर देव काळा दिसतो. एखादी आई आहे, त्या आईचं निपूर काळं नकळं असू द्या, की ती माझं राज सुंदर गोड बाळ म्हणते. आणि दुसरी बाई काळी बाई आहे नाही, काळं भोर विकरू, नाकाचा पत्ता नाही, आणि त्याला राज सुखवार म्हणले. अरे त्या आईची दृष्टीनं त्या लेकराकडे पहा. जिचं जन्मदात आई आहे, तिला जे लेकरू गोड दिसतंय, त्या दृष्टीने जर आपण पाहिलो तर देवला दिसतो. आपण पापी दृष्टीनं बघतो. तुम्ही म्हणता आम्ही जन्मल्यापासून भजन करणार लागले, आम्हाला कसं पापी म्हणतात, मग देव कसं दिसणार? ज्ञानोबाला विचारले काय? अरे म्हणले बाबा, आज जरी पाप केला नसलास, पापीच आहेस तू.
होय कीर्तन झालं म्हणजे फार पुण्यवान असं नाही. कारण का याची दृष्टी वेगळी आहे. म्हणून ज्ञानोबा एखादे बोलतात पहा, सगळ्याला देव दिसत नाही मात्र मी पाहिलो. मग काय दिसणार नाही? परिहार देतात. हरी हरी आता नाही जरी केला असता तर मागच्या जन्मात केला असता. हरी पूर्वजन्मी पाप केले विषय सुख नाशिवंत सेवेता ती कोंदले. माझ्या पाप्याला तो देव दिसतो का? त्याच्यासाठी पुण्य असावं लागतं.
आणि म्हणून पुढे सांगतात जो आंधळ्याला दृष्टी देतो ना त्याचे नाम मी उच्चारी. कुठून बी या, कुणकुण बी फिरून या. आपल्या लातूरच्या बोलायला 14 दरवाजे मात्र या अनंत दरवाजे आहेत. अनंत कुणी कुणी आलं तर नामावर यावं लागतं. आंधळ्याला दृष्टी देणारा जो भगवंत आहे त्याचं नाम उच्चारतो. आपली आई डोळ्यात अंजन घालते. ज्ञानोबा इथे एक अंजन घालतात, कृष्णांजन. डोळा घालिता डोळ्यात अंजन, या कृष्णांजन घातल्यानंतर दुसरी एक वस्तू देतात संत सोबत आपल्या. तेव्हा देव दिसतो. मी किती बी कीर्तन केलो आणि ते जर सोबत नसेल काय देतात संत सोबत? आणखी नामासोबत एक गोष्ट देतात. भजनात भाव पाहिजे म्हणतो तसं नामचिंतन घेताळाही भाव पाहिजे. देवाकडे जाताळाही भावाने गेलं पाहिजे. म्हणून मला वाटते नात्रयांचं इथे प्रमाण. भाव दिला मग सांगा ते मार्ग दावीला नीट, भ्रांती हे समोर गेली दिसू लागली वाट, नाचत प्रेम चंदे चालू लागलो सपाट, एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ. भाव दिला, चिंतन दिलं, मग तिथे गेल्यावर मग देवाला बघितलं. या भावानं, त्या नामचिंतनावर ठेवलेल्या भावानं अखंड आकार केलेल्या चिंतनानं ज्ञानोबाने जे म्हणलं ना ते मला दिसतं. उभा देखिला भीमा,
अशा या अनंत नामाचा देव मी पाहिला आणि देवाचं नाम होतं तेव्हा देखला भीमादेवी कर विविले कटावरी पावले तरी समची साजिरी नाम तरी अनंताती गोड ते अति गोड नामाचा उच्चार आपण करू आणि भंडे महाराज वेळेच्या आत समाप्त करू बरं समाचरण दृष्टि Oh
Oh
विटेवरी सागिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. जे रूप देवा तुझं पाहिलं मी तुला देखील भीमागिरी. समपाय करकटी सुंदरते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवूया सदा माझे डोळे. हे जे भगवंताचं जे रूप आहे ना तिथं तेव्हा माझी काय राहू दे वृत्ती राहू दे. परमार्थ वृत्तीचा आहे आणि संसार कृतीचा आहे. संसारामध्ये जर आळशी माणूस असेल त्याचा संसार फाटका आणि परमार्थामध्ये जर वृत्तीवर नसेल जी वृत्ती लागते त्या जर पद्धतीचा असेल तर त्याचा परमार्थ फाटका. परमार्थ हा वृत्तीवर अवलंबून आहे. परमार्थामध्ये वृत्तीला फार मोठी किंमत आहे. एखादी गोष्ट कमी आली तरी चालेल, 2 अवघड पाठ असले तरी चालतील, मात्र त्याला हरिपाठ असावा. त्याला काय पाठ असावा याचा अर्थ हरिपाठात 27 अभंग पाठाचा असाही नाही, हरीचा पाठ त्याला असावा. कारण त्याची इतकं पुण्य दुसरीकडे सांगितलेलं नाहीये. हरिमुखी म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना वळकली. म्हणून ही वृत्ती महत्वाची आहे. वृत्तीवर म्हणून आमच्या दादासाहेबांनी म्हणले बाबांनो आपण सगळे वृत्तीवरले माणसं, आपली वृत्ती कधी निवृत्त होत नाही. म्हणून बायांचं भजन नको त्याच्यासाठी आहे. काही काही बाया आमच्या तिकडे म्हणतात महाराज तुम्ही लईच असं बोलता का बाया तुम्हाला करण्याचा एवढे दिवस भजन करून तुमची दृष्टी सम झाली का. अरे येडे नव्हते ते महात्मे. स्त्रियांचा तो संग नको नारायणा काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. अरे जीवन चालती बोलती तर माऊली नकोच नको संगतीमध्ये, मात्र लाकडाची सुद्धा बाई नको. आमचे हांडे महाराज सांगायचे एका पोराचं लग्न होऊन गेलं. लग्न होऊन गेलं दुकानात गेलं, त्या दुकानाच्या पुढे बाहुल्या होत्या. बाहुल्या चांगल्या दिसल्या त्याला. तर दुकानदाराला हीच बाहुली पाहिजे. कशाला रे मला बायको नाही. अरे येड्या ती बाहुली आहे. वेगळाची बाहुली सुद्धा माणसाला नीट राहू देत नाही. म्हणून स्त्रियांचा तो संग नारायणा काष्टाया पाषाणा मृत्तिकेच्या. आणि जर आपली जर वृत्ती निवृत्त झाली असेल, स्त्री आणि पुरुष हा जर भेद कळत नसेल, ही वृत्ती भोगायला फार मोठी लागते. हे काही दिसणार काय दिसाले जिकडे बघावं तिकडं माझा मायबाप दिसू लागलाय. त्याला मी आंध्रच मिळाले बरं का. सजनी आंधळागा निराकार पंथे वृत्ती हे निवृत्ती झाली जनना दिसे ते. का दिसत नाही. मी हरपलो आणि माझंही हरपलं. माझे हरपले आई जेथीच्या तेथे वृत्ती हे निवृत्ती झाली. हे महत्वाचं आहे तिच्यात. जनना दिसे तेथे माझे हरपले आई जेथीच्या तेथे. आणि जे दिसतंय अदृश्यतेची झाले काही दृश्य जे होते. मग काय दिसू लागलं. बाय तिकडे बापमाय
विठ्ठल आहे रखुमाई, जिकडे बघावं तिकडे माझा देव दिसू लागला. हे ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी म्हणावं. म्हणून आपण आपली वृत्ती माणूस त्याला कशाला चालते येतवर आपलं चलते, त्याला कशाला म्हणायला लागलो. काय झालं अस्वर गेला की जाऊ दे की नाही तयारी नमुकेला ही वृत्ती ज्यावेळेस यावी त्यावेळेस आपला परमार्थ फलाला आला. म्हणून तो कोणाला नको म्हणता देवा वर्षभर नाकारलेला पण एवढे 7 दिवस समयावरी तरी जाणारे समचरणा दृष्टी विठेवरी साजरी तेथे माझी हरी वृत्ती राहू, की वृत्ती माझी तिथं राहू दे देवा. वृत्ती राखा पायापाशी माझी वृत्ती तिथं राहू द्या. देवाला विनवणी केली, मंगलाचरण केलं भगवत असं देवाला मागणी केली. म्हणून समवाय करकटी भादटी निवरेशा कसं देतो नगर आणि कनलगे माईक पदार्थ तिचे माझे अर्थ नको देवा. ब्रह्मादिक पदे दुःखाची शराणी शीलतनी दरुदेशी तुका म्हणे ज्याचे कळी मावर जे जे कर्मधर्म नाशिवत सत्यातलं कीर्तन आहे. मला पण ते मला स्वातंत्र्य वाटते. म्हणतात 9ला चालू करणार म्हणजे 9 ते 11 आता 11 झाले. मी तर लवकर आलो बरं का, माझ्याकडे काही गुन्हा नव्हता. आणि म्हणून अरे हरी अनेक नगरी माई पदार्थ तिथे माझे अर्थ नको देवा. ज्ञानेश्वर सत्याची सुरुवात हा योग आहे. दुसरा योग असा आहे वैकुंठवासी कोंडाबाई गोविंदराव खडगरे यांचे पुण्यस्मरण आहे. आणि पूर्वासर्गीचे आमचे सदभक्त विष्णुभाऊ सोहसे यांचे याचं पुण्यस्मरण आहे. हा तिहेरी योग आहे बरं का योगायोगानं. आणि त्या तिघांच्या म्हणजे एक अखंड सत्याची सुरुवात, एका मातेची पुण्यतिथी, एका पितेची पुण्यतिथी, हा दोन्ही पुण्यतिथीचा योग आणि अखंड सत्याचा योग. मी भंडे महाराज मी सत्याला मध्ये काही दिवस आलो होतो, पुन्हा काही दिवस बंद झाला आणि 4 वर्षापासून येतो आहे. आणि याची सुरुवात ज्यावेळेस पौर्णिमेच्या आदल्या दिवशी कीर्तन असायचं, पौर्णिमे दिवशी अशी काही दिवस झाले अजून. आता ही अखंड सप्ताह सुरू किती वर्ष झालं? 11 वर्ष. त्याच्या अगोदर फक्त 2 सेवा व्हायच्या, संध्याकाळची एक आणि सकाळची गुलालाची. आता गंमत अशी बघा, दत्तांच्या जयंतीच्या निमित्तानं आहे. भगवान दत्त यांचा जन्म कधी झाला नाही? सोनवणे महाराज भंडे महाराज कधी झाले म्हणजे प्रगट कधी झाले भगवान दत्त? तो पौर्णिमेला सकाळच्या का संध्याकाळच्या? संध्याकाळच्या. मी त्यावेळेस मागे नंबर बोललो होतो, भाऊचे वडील होते त्यावेळेस बोललो होते की दत्तात्रयांचा प्रगट काळ जो आहे तो सायंकाळचा आहे. त्या टायमाला एक तर तुमचा कानाचा उद्या असावा, एक तर भजन रात्री कीर्तन व्हावं. त्यावेळेस त्यांनी बरोबर म्हणजे होते पुन्हा कालांतराने ते गेले, पुन्हा स्मरणात आलं नाही. मला वाटते कधी कधी अरे ज्या वेळेला दत्तांचा जन्म झाला त्याच्या अगोदर तुमचं सगळं संपून चाललंय, पुन्हा काहीच राहत नाही, काहीच राहत नाही. रूढी कोण पाडणार आहे? हो, गाणगापूर दुपारी केला जातो. माझं कसं मत आहे बघा, दुपारी तुमचा प्लॉट होऊ द्या, नाही असं नाही. काला दुसऱ्या दिवशी झाला तर संध्याकाळी कीर्तन होतं आणि काला दुसऱ्या दिवशी म्हणजे करत असं नाही बरं का. एक मला वाटलं बोललो म्हणजे मी त्या दिवशी असा वाद नाही, पण मला जे वाटलं ते कारण का भगवान दत्ताच्या जन्म प्रकाराच्या वेळेला काही पुन्हा उपक्रम राहणार नाही, कुठं भजन नाही, काही नाही. म्हणून एक मला वाटलं, मागे बोललो होतो मी. दुसऱ्या दिवशी आम्ही
दत्तांच्या जन्मकाळाचा प्रकाट्य रूपाचं वर्णन दत्त जयंती दिवशी आणि काला दुसऱ्या दिवशी आणि सायंकाळी ज्यावेळेस 6 वाजता जन्म झाला त्याच्यानंतर जे कीर्तन होतं संध्याकाळचं मागणी पण कीर्तन दुसऱ्या दिवशी काला असं तयारी या 2 पुण्यतिथींच्या निमित्ताने झालेली सेवा मातृश्रीच्या आणि कोंडाबाई माऊलींच्या आणि विष्णू सर्वशेषाच्या समर्पित करू आपण. सर्वात महत्वाचं म्हणजे हा वारकरी संप्रदाय आपल्यापर्यंत आणण्याचं सामर्थ्य ज्या तुकोबारायांच्यामध्ये आहे तुकोबारायांचं शेवटचं चिंतन करूया. शेवटचे 4 मिनिट पेशात